हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण नंबर सिस्टम बद्दल पाहिलं होतं. ठीक आहे, तर आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आज बायनरी नंबर सिस्टम कशी काम करते. कारण आपल्याला थ्रू आउट द पॉलिटेक्निक डिप्लोमा 6 सेमिस्टर पर्यंत आपल्याला ही नंबर सिस्टम लागतच असते आणि जास्त काही काळजी करायची गरज नाही. आणखीन एक 2-4 दिवसांमध्ये तुम्हाला ही नंबर सिस्टम पूर्णपणे पाठ होऊन जाईल. ठीक आहे, जर कोणी तो पहिलावाला व्हिडिओ जर पाहिला नसेल तर त्यांनी अगोदर जाऊन तो पहिला नंबर सिस्टम वाला व्हिडिओ पहा आणि त्यानंतरच तुम्हाला हा बायनरी नंबर सिस्टमचा व्हिडिओ समजेल. ओके, तर जास्त वेळ वाया घालवू नये, आपण जाऊयात आपल्या व्हाईट बोर्डकडे. राईट, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की हे एवढे नंबर सिस्टम्स आहेत. बायनरी, ऑक्टल, डेसिमल, हेक्साडेसिमल वगैरे या नंबर सिस्टम्स आहेत. ठीक आहे, तर या नंबर सिस्टमचा बेस काय असतो, त्याच्यात कोणते कोणते डिजिट्स असतात, त्यांना आपण रिप्रेझेंट कसं करतो, हे सगळं आपण त्याच्यामध्ये पाहिलेलं होतं. राईट, आज मी तुम्हाला आता शिकवतो बायनरी नंबर सिस्टम कशी काम करते ऍक्च्युअल मध्ये. तर आता पहा इकडे, जर आपल्याला बायनरी नंबर सिस्टम शिकायची असेल तर काय करायचं. सगळ्यात अगोदर तर बायनरी नंबर सिस्टमचा बेस असतो 2. बेस 2 असल्यामुळं या नंबर सिस्टम मध्ये फक्त 2 डिजिट आहेत माझ्याकडे, एक आहे 0 आणि दुसरा आहे 1. आता या 2 डिजिटचाच यूज करून मला कोणताही नंबर जो आहे तो तयार करायचा असतो. ठीक आहे, पहा नंबर सिस्टम शिकण्याच्या तशा खूप साऱ्या मेथड्स अवेलेबल आहेत, बट मी तुम्हाला सोपी मेथड शिकवतो. जर या मेथडने पण जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, काही प्रॉब्लेम नाही, मी तुम्हाला दुसऱ्या मेथडने पण शिकवून देतो. राईट, आता पहा आहे काय, जर आपण म्हणलं एखादा नंबर जर मी घेतला इथं, समजा फॉर एक्झाम्पल हा नंबर घेतला 5, 3 आणि 7, याला आपण रीड करतो 537, बरोबर आहे. तर आता याला 537 जेव्हा आपण रीड करतो तर तेव्हा हा जो 5 आहे हा फक्त एक डिजिट आहे. आता हे डेसिमल मधला नंबर घेतलाय मी, 5 फक्त हा एक डिजिट आहे. राईट, मग या 5 डिजिटला याची जी पोझिशनल व्हॅल्यू आहे ती आहे 500. का 500 आहे, कारण इथं आपण म्हणतो जेव्हा मोजतो बघा, एकक, दशक आणि शतक, याच्या पुढे अजून नंबर आला तर ते 1000, 10,000 वगैरे वाढत जाणार. तर 5 ज्या पोझिशनवर आहे त्या पोझिशनची किंमत असते 100. मग 100 गुणिले त्या डिजिटची व्हॅल्यू जर केली तर 100 गुणिला 5 आला किती, 500, प्लस 3 ज्या पोझिशनवर आहे त्या पोझिशनची किंमत असते 10. मग 10 गुणिला 3 जर केला तर व्हॅल्यू आली किती, 30, प्लस 7 ज्या पोझिशनवर आहे त्या पोझिशनची व्हॅल्यू काय असते, 1 असते. मग याचा गुणाकार केला तर आलं किती, 7. मग या सगळ्यांची जर ऍडिशन केली तर आपला नंबर तयार झाला 537. ओके, तर हे 1, 10, 100 हे जे आहेत ना, यांना म्हणलं जातं पोझिशनल वेट ऑर व्हॅल्यूज. याला आपण काही म्हणू शकतो, पोझिशनल वेट किंवा पोझिशनल व्हॅल्यू. तर आता हे जे आपण पाहिलेलं आहे हे मी तुम्हाला एक एक्झाम्पल समजून सांगितलं की हे आपल्या डेसिमल नंबर सिस्टम मध्ये आहे, पोझिशनल वेट किंवा पोझिशनल व्हॅल्यू. तर आता डेसिमल नंबर सिस्टमची जी पोझिशनल वेट किंवा पोझिशनल व्हॅल्यू आलेली आहे ती 1, 10, 100 आलीच कशी. राईट, 1, 10, 100 आली कशी, पहा आपल्या डेसिमल नंबर सिस्टमचा बेस आहे 10. कोणत्याही नंबर सिस्टमची पोझिशनल व्हॅल्यू जर काढायची आहे, बघा बायनरी नंबर सिस्टम शिकणं काही मोठी गोष्ट नाही, फक्त ती नंबर सिस्टम तयार कशी झाली एवढं शिकून घ्या, म्हणजे तुम्ही आयुष्यात ते कधीच विसरणार नाही. पहा, तर आता डेसिमल नंबर सिस्टमचे पोझिशनल वेट कसे तयार झाले. डेसिमल नंबर सिस्टमचा बेस घेतला 10, 10 टू द पॉवर 0, त्याच्या बाजूला 10 टू द पॉवर 1, त्याच्या बाजूला 10 टू द पॉवर 2, राईट, 10 टू द पॉवर 2, त्याच्या बाजूला 10 टू द पॉवर 3. हे अशा प्रकारे वाढत जाणार. 10 टू द पॉवर 0 म्हणजे 1, 10 टू द पॉवर 1 म्हणजे 10, 10 टू द पॉवर 2 म्हणजे 100, 10 टू द पॉवर 3 म्हणजे 1000. राईट, एकक, दशक, शतक, हजार हे असे तुमचे पोझिशनल वेट तयार झाले. आता हे पोझिशनल वेट कोणाचे तयार झाले, डेसिमल नंबर सिस्टमचे. आता इथं जो मी लॉजिक लावला नंबर सिस्टमचे वेट फाइंड आउट करण्यासाठी, तोच लॉजिक आपल्याला लावायचा आहे बायनरीसाठी. आता बायनरीसाठी जर लावायचं असेल तर बायनरीचं जे पोझिशनल वेट आहे ते बायनरीचं पोझिशनल वेट फाइंड आउट करण्यासाठी बायनरीचा बेस काय आहे, 2. मग बायनरीचा बेस 2 आहे, मग 2 टू द पॉवर 0, 2 टू द पॉवर 1, 2 टू द पॉवर 2 आणि 2 टू द पॉवर 3.
2 to the power 0 काय होतं 1, 2 to the power 1 काय होतं 2, 2 to the power 2 काय होतं 4 आणि 2 to the power 3 काय होतं 8. हे असं कंटिन्युअसली वाढत जातं. जर आता हे वाढत जातं, हे जर व्हॅल्यू आपण पाहिल्या ना, तुमच्या मोबाईलची जी मेमरी आहे त्या मेमरीची व्हॅल्यू येते बघा. 8 च्या डबल काय होणार 16, 16 दुनी 32, 32 दुनी 64, 64 128, 128 चे 256, 256 चे 512, 512 चे 1024. राईट, हे व्हॅल्यू काय होत आहेत आपल्या मेमरी जे आहेत त्याचं वाढत जातं. 32 GB मेमरी असते, 32 GB नंतर डायरेक्ट 64 GB असते, 64 GB नंतर डायरेक्ट 128 GB असते, कारण ते सगळं डिजिटल आहे ना. तर हे पोझिशनल वेट्स आपण फाइंड आउट केले. कोणाचे? बायनरी नंबरचे पोझिशनल वेट फाइंड आउट झाले. राईट, आता या पोझिशनल वेटचा यूज करूनच आपल्याला काय करायचं आहे, तर आपले बायनरी नंबर्स लिहायचे आहेत. राईट, बायनरी नंबर जर म्हणलं याच्या नंतर या क्षणापासून नेहमी बायनरी नंबर्स म्हणलं की तुमच्या डोक्यामध्ये हे 1 2 4 8 दिसलं पाहिजे आणि याची डायरेक्शन इकडेच असायला पाहिजे. डायरेक्शन लक्षात ठेवा. 1 2 4 8 उलट्या डायरेक्शनने म्हणून काही फायदा नाही. ओके, काहीच फायदा नाही, ते सगळं आपलं वेस्ट होणार आहे. 1 2 4 8 तुमच्या डोक्यामध्ये प्रिंट झालेला असायला पाहिजे. ओके, तर आता बायनरी नंबर्स लिहितात कसे ते बघा, ते दाखवतो मी तुम्हाला. 1 2 4 8 आपल्या डोक्यामध्ये प्रिंट झालं. ठीक आहे, तर मी काय करतो, इथं एक सिंपल असा टेबल बनवतो. ठीक आहे, इथं घेतो मी डेसिमल नंबर, इथं लिहूयात आपण बायनरी. ओके, इकडे काही नाही एक्स्ट्रा आहे ते पहा. डेसिमल मधले मी नंबर्स घेतले 0, त्याच्या आधी तुम्हाला मी रॅन्डम नंबर लिहून दाखवतो. ठीक आहे, इथं कुठेतरी रॅन्डम नंबर्स लिहूयात आपण. पहा पहा, एखादा नंबर घेतला मी 5. ठीक आहे, बायनरीचं पोझिशनल वेट काय हो 1 2 4 8. राईट, आता ही जी बायनरी नंबर सिस्टम आहे ना, या बायनरी नंबर सिस्टमला डिजिटल नंबर सिस्टम म्हणतात. आणि डिजिटल नंबर सिस्टम मध्ये फक्त दोनच पॉसिबिलिटी असतात. काय? एक तर यस नाहीतर नो. हो असेल किंवा नाही असेल. विचारून सांगतो, घरी विचारतो, मम्मी काय म्हणते, पप्पा काय म्हणते, हे असलं काही राहणार नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, काय असेल परत ऑन नाहीतर ऑफ. इन बिटवीन दोन्ही पैकी एकच कंडिशन, इन बिटवीन काहीच राहत नाही. किंवा स्टार्ट नंतर स्टॉप, इन बिटवीन काहीच नाही, हो किंवा नाही, हे दोनच ऑप्शन असतात आपल्याला बायनरी मध्ये. ठीक आहे, मग आता मला काय करायचंय, हे जे 5 आहे ना, हा 5 तर मला या 1 2 4 8 मध्ये दिसत नाही, बरोबर आहे. बट मी 5 ला तयार करू शकतो. तर 5 ला तयार करण्यासाठी मला 8 लागतो का? नाही लागत, म्हणून 8 मला नको आहे ना, नको आहे म्हणून 0 लिहायचं. राईट, इथं वर तुम्हाला लिहून देतो. नो जर असेल तर 0 असते आणि जर मला लागणार असेल तर 1 लिहायचं असते. ओके बा, 5 ला 5 लिहिण्यासाठी मला 4 लागतो ना, बरोबर आहे, मला 4 लागणार आहे, म्हणून मी काय करतो आता 4 लिहितो. पहा, तर 4 साठी व्हॅल्यू काय लिहिणार मी 1. राईट, आता हा जो 1 आहे ना, हा 1 म्हणजे 4 आहे. आता हा जो 1 तयार झाला ना इथं, हा 1 सगळ्या जगांसाठी 1 असेल, आपल्यासाठी याची व्हॅल्यू 4 आहे. ओके, आता त्यानंतर जर मी या 2 ला पण यस केलं तर मग 4 + 2 6 होतात. व्हॅल्यू वाढली, मला 6 नाही, मला 5च पाहिजे, म्हणून मला हा 2 पण लागत नाही. राईट, आणि त्यानंतर कोण आहे 1 आहे, मग हा 1 लागतो, म्हणून हे लिहिलं मी. राईट, तर म्हणजे झालं काय आता की 5 हा जो नंबर आहे, या नंबर डेसिमल मध्ये 5 असा लिहितात, तर याला बायनरी मध्ये कसं लिहिलं 0 1 0 1, इथं लिहायचं 2. राईट, जर तुम्ही कोणालाही विचारलंय 0 1 0 1 काय आहे, तर ज्यांना बायनरी नंबर सिस्टम माहित नाही ते सगळेजण तुम्हाला म्हणणार की हे 101 आहे. त्यांचं पण चुकलं नाही, त्यांचं पण बरोबर आहे. 101 आहे, पण कोणत्या नंबर सिस्टम मध्ये आहे? डेसिमल मध्ये. राईट, आणि हे 0 1 0 1 जे आहे ते 5 आहे, पण कोणत्या नंबर सिस्टम मध्ये आहे? बायनरी मध्ये आहे. कळलं? म्हणून ब्रॅकेटच्या खाली हे बेस लिहिणं इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही हे लिहिलं नंबर आणि याला असं ब्रॅकेट केला, मी चेक करणारा टीचर आहे, मी का म्हणून समजून घेऊ की हे तुमचं 0 1 0 1 म्हणजे बायनरी मध्ये आहे म्हणून? हे तुमचं 0 1 0 1 डेसिमल मध्ये पण आहे, ऑक्टल मध्ये पण आहे, हेक्स मध्ये पण आहे ना. मी का कन्सिडर करू की हे बायनरीच आहे? मग तुम्हाला ते सांगावं लागेल की सर मी हे जे लिहिलेलं आहे हे बायनरी मध्ये आहे, म्हणून इथं असं 2 लिहायचं. कळलं? तर बेसला सफिक्स व्हॅल्यू लिहायचं कधीही विसरायचं नाही. क्लिअर? आता असंच समजा मला एक दुसरा नंबर तयार करायचा आहे. दुसरा नंबर घेतो मी 13.
आता 13 जर लिहायचं असेल तर मला 8 लागणार, राईट. 8 प्लस 4 म्हणजे 8 आणि 4 12 झाले, राईट. मी 2 जर घेतला तर 14 होतात, तर मला 14 नकोय म्हणून मी 2 घेणार नाही, मी घेणार हा 1, राईट. तर ही व्हॅल्यू काय झाली 1101. 1101 म्हणजे काय झाले 13, राईट. तर आता हा जो 1 आहे, हा 1 ज्या पोझिशनवर आहे त्या पोझिशनवर याची किंमत किती आहे 8, प्लस या 1 ची जी किंमत आहे, या 1 ची किंमत, याची किंमत किती आहे 4, प्लस हा 0 मी घेतला नाहीये इथं, काहीच नाही म्हणजे इथं 0 आलं. या पोझिशनवर जो 1 लिहिलाय त्याची किंमत 1 आहे. तर हे 8 प्लस 4 12 आणि 1 13, तर टोटल व्हॅल्यू काय झाली आपली 13 तयार झाली. कळलं. आणखीन एक एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये. समजा कन्सिडर करा आपण 6 घेतला, ओके, 6 घेतला. 6 कसा लिहिणार आपण, 6 घेण्यासाठी मला 8 लागत नाही, मला 4 लागतो, मला 2 लागतो, मला 0 लागत नाही. तर हा जो 1 आहे, या 1 ची किंमत काय 4, या 1 ची किंमत काय 2, 4 प्लस 2 इज इक्वल टू व्हॅल्यू काय झालेली आहे 6 झालेली. कळतंय. तर याला आपण म्हणत असतो बायनरी नंबर सिस्टम. आणखी बऱ्याच गोष्टी आपल्याला बायनरी नंबर सिस्टम बद्दल शिकायच्या आहेत, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला हे पूर्ण कळालं का, राईट. ऑब्वियस आहे, कळालं असेल, समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे. आता तुम्हाला एक छोटंसं होमवर्क आहे. त्या होमवर्क मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, मी जसा टेबल तयार केला हा वाला, हे अशा प्रकारचा टेबल तयार करायचा. पहिल्यांदा असेल डेसिमल, नंतर असेल बायनरी, 8 4 2 1 हे असं लिहायचं, राईट. तुम्हाला हे जे डेसिमल नंबर्स दिलेले आहेत, हे डेसिमल नंबर लिहायचे 0 पासून 15 पर्यंत. रिमेंबर 16 पर्यंत लिहायचं नाही, 15 पर्यंतच लिहिता येतं, राईट. 4 डिजिट असल्यानंतर 15 पर्यंतच लिहिता येतं. का लिहिता येतं यांची बेरीज करा, तुम्हाला तुमचं उत्तर भेटून जाईल. ठीक आहे. तर 0 ते 15 पर्यंत इथे लिहायचं, राईट. इथं तुम्हाला एक दाखवतो मी सॅम्पल टेबल कसा तयार करायचा तो पहा. हे अशा प्रकारे घ्या. इथं लिहिणार तुम्ही डेसिमल लिहायचे 0 1 2 हे कुठपर्यंत लिहिणार तुम्ही 15 पर्यंत. आणि इकडे लिहायचं तुमचं बायनरी मध्ये पोझिशनल वेट लिहायला विसरायचे नाही, 1 2 4 8, राईट. आणि 0, आता 0 साठी मला कोणताच नंबर लागत नाही म्हणून 0 0 0 0. 1 साठी 0 0 0 हा 1 लागतो म्हणून इथं मी 1 करणार, राईट. तसंच मला 15 लिहायचं असेल तर मला सगळेच 1 लागतात म्हणून मी सगळीकडे 1 करणार, राईट. तर हा असा टेबल प्रिपेअर करा आणि हा टेबल नंतर मला सेंड करा. मग मी ते तुम्ही लिहिलेलं बरोबर आहे का नाही ते तुम्हाला चेक करून सांगतो. ठीक आहे, राईट. आता त्यानंतर हा व्हिडिओ परत समजला असेल आणि नसेल समजला तरी परत व्हिडिओ पहा, हे समजायला पाहिजे. कारण याशिवाय मग आपल्याला पुढचा जो व्हिडिओ मी तुम्हाला शिकवणार आहे बायनरी रिलेटेड किंवा हेक्स रिलेटेड असेल तर ते समजण्यासाठी तुम्हाला थोडीशी अडचण येऊ शकते, राईट. हे सगळे फंडामेंटल पॉइंट्स आहेत, म्हणूनच आपण या सुट्ट्यांच्या दिवसामध्ये हे सगळे पॉइंट्स कव्हर करून घेतो. चालेल. काही डाऊट असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. थँक्यू.